ह्या जुन्नर शहरामध्ये सर्व जाती धर्मातले त्यांच्या देवदिक्तांचे जे श्रद्धास्थान आहे त्याला आजपर्यंत कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी येत नव्हता। तो आदरणीय अजितदादांनी कायद्यामध्ये बगल देऊन तिथे निधी खर्च केलेला आहे। आम्ही बरीचशी कामं ते पूर्णत्व सुद्धा नेली, पण काही मी पुन्हा एकदा सांगतो, नतभ्रष्ट लोकांच्या ह्या कारवायांमुळे फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतुल बेनकेने आणले म्हणून घुसपेट काढलं आणि सगळ्या कामांना स्टे आलेला आहे। आता तो काम स्टे जो आलाय तो आम्ही आमच्या नगराध्यक्षानंतर अजितदादांच्या मार्फत उठवणार हे मी सांगितलं। आणि तो प्रश्न आताचे नगराध्यक्षाचे शिवसेनेचे उमेदवार त्यांना जेव्हा केला तेव्हा त्यांनी तिसरंच काहीतरी बोलत राहिले। अहो, कामावर स्टे कोणी आणलाय? ज्यांनी स्टे आणलाय त्यांना एलर्जी आहे का? आम्ही भरपूर कामं केली, तुम्हाला त्याचं मी पाहिलं तर वाचन करून दाखवेल की आपण काय काय केले। ते श्रीरामचं मंदिर प्रभू रामांचं जेव्हा अयोध्येला निर्माण होत होतं तेव्हा त्यांची एक पूर्ण देशभरामध्ये एक समिती स्थापन झाली आणि प्रत्येक तालुक्यात ती समिती प्रत्येकाने हजार रुपये जुमला तालुक्यातून गोळा झाले, म्हणजे लाखो रुपये गोळा झाले। पण ते जेव्हा माझ्याकडे आले तर मला पण असं वाटलं ना की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे। तेव्हा ह्या तालुक्यातला सगळ्यात मोठा वर्गणीदार आमचं बेनके पैरव होतं। हे मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण सांगायची वेळ आली। तेव्हा मला काय हिंदूची एलर्जी होती? अहो, हिंदूंचा पुरस्कार करणारा हा अतुल बेनके आहे, याचा अर्थ आम्ही इतर जाती धर्माचा द्वेष करत नाही। जेव्हा ओतूरला वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा झाला, अध्यात्माचा आणि हिंदू धर्माचा तो सोहळा होता, तिथं अतुल बेनकेने 35 लाख रुपये दिले। कोणी दिले पैसे? एवढे दिले का कोणी? तेव्हा काय मला हिंदू धर्माची एलर्जी नव्हती का? होती एलर्जी? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? आपल्या चैतन्य महाराज दिंडी सोडायचं, पंढरपूरला मठ निर्माण केलं, मी 5 लाख रुपये दिले तिथं। मी कुठं सांगत बसलो नाही, माझं कर्तव्य आहे हिंदू म्हणून, माझ्या धर्मासाठी मी केलेलं आहे। तेव्हा मला काय एलर्जी होती का? असं बोलणं चुकीचं आहे। मी या जुन्नर शहरामध्ये पण कितीतरी कामं केले। मगाशी मी सांगितलं की नर्मदेश्वर मंदिरला जवळपास 10 लाख रुपये दिलेले आहेत। रोकडे मारुती मंदिरासमोरील सभागृह 1.5 कोटी रुपये दिले, तिचं काम चालू आहे। तेव्हा मी काय हिंदी होतो का नव्हतो? कल्याणपेठच्या गणपती मंडळाला 35 लाख रुपये दिले, त्याचे एक मजल्याचं काम आम्ही केलं, हे केलं, त्याचं उद्घाटन केलं। गणपती मंडळ गणपती पुरतच त्या पत्र्या शेडमध्ये असायचं, पण आता ते कायम तिथं राहते। त्याच्या वरच्या मजल्याला परत अजून पैसे मंजूर केले, त्याला स्टे आणलाय। ज्यांनी स्टे आणले त्यांना जाऊन विचारा कोणाला एलर्जी येते। श्री संत नरहरी सोनार सभागृह 60 लाख रुपये दिले, काम थांबवलंय, काम चालू आहे प्रगती पथावर। लोणारळीतलं गणपती मंडळ 10 लाख रुपये। लोणारळी जाऊन बघा, गणपती मंडळ जे फक्त गणपती पुरतच तिथं असायचं, नंतर कोणाच तरी घरात ठेवायचे ते आता कायमस्वरूपी तिथं मंडळाचं मंदिर उभं केलेलं आहे, हे अतुल बेनकेंनी केलेलं आहे। वरचा माळीवाड्याचा मारुती मंदिरासमोर सभागृह 30 लाख रुपये मंजूर केले, काम प्रगती पथावर, काम थांबवलंय। कोणामुळे काम थांबलं? कशामुळे थांबलं? हा जरा विचार करा ना। एक वेगळ्या मार्गाला न्यायचं काय काम आहे? जगदंबा माता मंदिर सभा मंडप भुयाळी 55 लाख रुपये दिले, त्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे। आणि मग तेव्हा काय मी काय हिंदू नाही का? काय हिंदूंचा विरोध करतो मी? याचं उत्तर काजळे साहेबांनी दिलं पाहिजे। देवांग समाज विठ्ठल मंदिरासमोर सभागृह 30 लाख रुपये। बेळेआळी मारुती मंदिरा सभागृहाच्या समोर सभागृह आणि संरक्षक भिंत 60 लाख रुपये। मळगंगा माता कुंभाराळी सभागृह 20 लाख रुपये। परदेशपुरा गणपती मंडळ 30 लाख रुपये। हे अंबरशेडीत आहेत, ते सांगतील काम झालं का नाही। मस्त मग हिंदू धर्माचं नाही का ते मंदिर? हिंदू धर्माचं आहे ना। त्याचबरोबर
परदेशपुरा विठ्ठल मंदिराजवळ सभागृह 90 लाख रुपये. कालिका माता मंदिर कासार समाज सभागृह 50 लाख रुपये. सूर्यकुंड मंदिरासमोर सभागृह 35 लाख रुपये. हे काय हिंदू धर्माचे नाही का? श्री कैकया समाज सभागृह 10 लाख रुपये. श्री शैनेश्वर महाराज मंदिर शुक्रवार पेठ म्हणजे खाली शुक्रवार पेठ मध्ये 90 लाख रुपये. त्याचं काम थांबवलंय. ज्यांनी थांबवले त्यांना प्रश्न विचारा त्या नेत्याला. आणि आम्हाला सांगतात की हिंदूच्या विरोधात आहे ते. जे हिंदूचे पुरस्कार ते हे फक्त राजकारणापुरतं दिखावा देत करतात. ते हरीश भोवळकरला आम्ही उमेदवारी दिली. हरीश कोण आहे? अरे श्री राम प्रभू रामचंद्राचं सेवेकरी करणारी 5वी पिढी आहे. RSS मध्ये काम करणारे आहे. लोकांमध्ये समरस होणार आहे. यांना आम्ही उमेदवारी दिली. आम्हाला अभिमान आहे. श्री लक्ष्मी माता मंदिर पनसुंबा पेठ 25 लाख रुपये. कालिका माता मंदिर शुक्रवार पेठ 20 लाख रुपये. श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारळी 20 लाख रुपये. कालिका माता मंदिर खालसा वाडीवळसा 10 लाख रुपये. श्वेतांबर मंदिर जैन समाज 1 कोटी रुपये ते थांबलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक जैन समाजाचं दुसरं काय मूर्तीपूजक त्यांच्यामध्ये कॅटेगरी त्यांना पण 1 कोटी रुपये अशा आपण पैसे दिलेले. भास्कर घाट जे हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे त्याच्या संरक्षण भिंत आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये दिले. तेली बुधवार पेठेमध्ये तिथल्या निर्माण करण्यासाठी 10 लाख रुपये दिले. सांगितलं हा. म्हणून कसं आहे या शहरामध्ये हिंदू धर्माच्या मंदिरासाठी वेगवेगळे जाती धर्माचे हिंदू धर्मातले पोट जात आहे. या गोष्टीसाठी अतुल बेनकेंनी काम केलेलं आहे. आणि ते आमच्या परिवाराचा आस्पदर बोलतात. कुकडेश्वर मंदिराला आता 3 कोटी रुपये आणले. त्याचं काम चालू आहे तिथं. वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीपासून जुन्नर तालुक्यात कितीतरी लोकांना आपण मदत केलेली, पैसे दिले. दरवर्षी जेव्हा आषाढी वारी असेल, आता कार्तिक महिन्याचा असेल, कितीतरी दिंड्या वारकरी आम्ही त्यांची सेवा करतो. ठीक आहे, अतुल बेनकेबद्दल बोललं तर एवढंच काही नाही. पण तुम्ही वल्लभशेठ बेनकेंबद्दल बोलता, बेनके परिवाराबद्दल बोलता. तुम्हाला निवडणूक कुठल्या दिशेने न्यायचे ते आमच्या लक्षात येत आहे. पण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. अहो तुम्ही स्वकीयांना फसवलं तर आम्ही तर लांब राहिलोय. लोकांच्या सगळं लक्षात आलेले काय करू शकतो एखादा माणूस. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला कोणाच्या नादाला लागायचं नाही. आम्हाला कोणावर टीका करायची नाही. पण आरे जर केलं तर कार्य करण्याची धमक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. का तर या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि मरते दम तक या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा करतच राहणार. बजरंग दलची रॅली असेल, गुढीपाडव्याची असेल, रामनवमीची असेल, शहरातच नाही पुढे तालुक्यात असली, दुर्गा माता जवळ असेल, अहो सगळ्या गोष्टींनी मी मदत करून त्याच्यामध्ये सहभागी झालोय. तेव्हा मग त्यांनी पाहिलं नाही का अतुल बेनके कुठं होता. म्हणून आपण बोलताना तारतम्य बाळगा, एक चांगल्या पद्धतीने करा, बोलण्याची भाषा आपली ठेवा आणि चांगल्या पद्धतीने मार्गाने आपली इलेक्शन 8 दिवसाची. आपण काय बोलतो, लोकांना काय सांगतो. म्हणून आपण सगळ्यांना माझी विनंती की आपण चांगल्या पद्धतीने ही इलेक्शन पुढे पार पडूया. एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे. बेनके साहेबांना मुस्लिम समाजाचा जास्त आदर असल्याचा आरोप केला गेला, परंतु आपण स्थानिक पातळीवर पाहिलं तर तुमचं काम कोणत्या एकच समाजपुरतं सीमित नाही. आपण हे कसं स्पष्ट कराल? कसं आहे, मुस्लिम समाज हा आपल्या शहरामधला घटक आहे. ठीक आहे, मी जरी हिंदू धर्माचा जरी असलो तरी त्यांचा द्वेष करता कामा नये. त्या समाजातले जे एक्स्ट्रीमिस्ट असतील ते आम्हाला मान्य नाही. आणि ती लोक जर हिंदू धर्माचा विरोधात जर पावलं असेल तर तिथं पण अतुल बेनके उभा राहणार आहे. आपण सगळे एकमेकांचे बांधव आहेत. एकमेकांबरोबर एक दिलाने पुढे जाणारे आहोत. याचं भान ज्या ज्या नागरिकांना आहे, ज्या ज्या लोकांना आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या जुन्नर शहरातले 80% लोक
जे कुटुंब असतील प्रमुख, त्यांच्या घरातले महिला असतील, त्यांच्या घरातली मुलं असतील, त्यांना या शहरात शांतता पाहिजे, जातीय तंटे वाढले नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक समाजाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने न्याय देण्याचं काम नेतृत्वाने केलं पाहिजे, असं ह्या मताचा मी आहे. आणि ती शिकवण आम्हाला ती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. म्हणून एकाच आम्ही पुरस्कार करतो, याचा नाही करत, असं कुणी काय मनात आणण्याचं काही कारण नाही. मंदिराचं काम थांबवणाऱ्यांना धडा शिकू असं तुम्ही म्हटले होते, पण याच वक्तव्याचा विपरीत अर्थ लावून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होते असं वाटतंय का? 100%. अहो, ज्यांनी मंदिर निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे, ज्यांनी मंदिर निर्माण करण्यामध्ये अडथळा आणलाय, त्यांना धडा शिकवा असं मी सांगतोय. त्यांनी सांगायचं की हिंदू विचाराचे आम्ही, त्यांनी काय ठेका घेतलाय का? आम्ही पण हिंदू आहे ना. हे कोण आहेत? हे राजपूत हिंदू आहेत, हे आमचे मराठा हिंदू आहे, हे पण हिंदू आहेत, आमचे ब्राह्मण हिंदू आहेत, आम्ही सगळे हिंदू आहेत ना. अहो, आम्ही देवदीप्तांची काम करतोय, यांची 5 पिढीची सेवा आहे. राजपूत फॅमिलीचं तिथं जे मंदिर केलंय, पापा शेटणी बांधले मंदिर तिथं, यांच्या सासऱ्यांनी तिथं, ते सगळे लोकांनी. असं कुणी काय वेगळ्या दिशेने न्यायचं काही कारण नाही. जे सत्य आहे ते मांडा, उगाच चुकीचं बोलत राहू नका. आपल्या माहितीनुसार मंदिराच्या कामाशी संबंधित मूळ समस्या नेमक्या काय होते आणि त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन कशा सोडवता येतील? कसं आहे, एखादा शासनाचा निधी एखाद्या ठिकाणी खर्च करायचा असेल तर ती जागा लोकल बॉडीच्या नावावर करावी लागते. म्हणजे एकतर ग्रामपंचायत नाही तर नगरपालिकेच्या नावावर. पण नगरपालिकेच्या नावावर त्याच्या हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म असेल, त्यांच्या ट्रस्टची जी जागा असेल, ती समाजाची जागा असेल, ते शक्यतो करत नाही. कारण ती जागा त्या समाजाची आहे. आम्ही नगरपालिकेच्या नावाने का करायची? पुढं भविष्यात काय झालं, काय कोणाला सांगावं म्हणून जागा ताब्यात ठेवायची, पण त्याच्यावर निधी खर्च होत नव्हता. आता तो निधी खर्च करण्यासाठी काय करायला लागेल, त्याच्यासाठी काहीतरी कल्पना दादांनी काढली आणि त्यातून मार्ग काढला होता. आता हा जो मार्ग काढला आहे हा चुकीचा आहे असं काही लोकांनी सांगून ते कामं थांबवलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी मी दादांच्या कानावर घातल्यात. दादा शहरामध्ये 1-2-3 दिवसांनी येणार आहेत अजितदादा. ते आल्यानंतर हे कामं पुन्हा एकदा चालू करण्यासाठी मी आणि अजितदादा पवार हे वचनबद्ध आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर जुन्नरमध्ये नागरिकांकडे आपण कोणता स्पष्ट आणि थेट संदेश देऊ इच्छित असतो? मी असाच थेट संदेश आणि लोकांना आवाहन करू इच्छितो की निवडणुकीच्या राजकारणामध्ये लोक जर आपल्या पाठीमागे येत नसतील, विकास कामाच्या दृष्टी जर आपली ठेवली नसेल, तर काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. जाती जातीमध्ये तंटे कसे होतील, आम्हीच अमुक जातीचं कसं पुढे नेऊ शकतो, असे विचार पेरण्याला सुरुवात करतात. आणि तो विचार जेव्हा ते पेरतात, हा आपल्या समाजासाठी सगळ्यांसाठी घातक आहे. म्हणून आपण सर्वांनी, जुन्नर शहरांनी अशा भूलथापांना बळी न पडता आपला समाज जागेवरच आहे. प्रत्येक समाजाचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक समाजाचा पुरस्कार घेण्यासाठी, पुढे घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित हातात हात घालून पुढे जाऊयात. म्हणून असे कुणीही काही प्रक्षोभक भाषणे केले, मग तो कुठल्याही समाजाचा असेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान्यता नाही, अजिबात नाही. या शहरातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना शांततेचं वातावरण, आपल्या कौटुंबिक सोहळा चांगलं राहावं, एक सलोखा चांगला राहावा, याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे हे भक्कमपणे उभा आहे.